पण आज मला एक गोष्ट आपल्याला सांगायची की मध्ये आता जिल्हा परिषदची निवडणूक झाली, म्हणजे विधानसभेची झाल्यावर लगेच जिल्हा परिषदची निवडणूक झाली आणि त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जे मेंबर निवडून गेले ते जवळजवळ 7-8 वर्षे आता त्या ठिकाणी, आता गेले 2-3 वर्ष तर जिल्हा परिषद नाहीच आहे, मेंबर नाही, अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, कोणीही नाही. आणि त्यामुळे हे वाडी वस्तीवरचे जे छोटे छोटे रस्ते आहेत, हे वाडी वस्तीवरचे रस्ते, याला जिल्हा परिषदमधून जो फंड मिळतो तो फंड आपल्यापर्यंत आणायला कोणीच तिथं जिल्हा परिषदमध्ये प्रतिनिधित्व करायला नसल्यामुळं त्याच्यामध्ये काही सुचवलेली कामं सुद्धा ही मागं राहिलेली आहे. ही भूमिका त्याच्या पाठीमागे आहे. त्याच्यामध्ये तुमची कोणाची मागणी नव्हती, पण माझ्या मनामध्ये ही खंत होती की या गावामध्ये एक सभागृह असायला पाहिजे आणि ते सभागृह आम्ही आता प्रस्तावित केलेलं आहे. तुम्ही आजच तिथं शरद सहकारी बँकेची मीटिंग झाली, 14 कोटी रुपये खर्च करून तिथे सभागृह बांधलं, एअर कंडिशन सभागृह बांधलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.